तर आज निखिल सदगीर आणि त्याचा दोस्त मस्तपैकी निघाला होता लग्नाला, पण लग्नाला जाताना असं काय होईल आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं. उन्हाचं. तर आज झालं असं, निखिल सदगीर सकाळी सकाळी आपल्या मोहन भाऊच्या स्प्लेंडरवर बसून निघाला होता लग्नाला. आपल्याला जायचं तर लक्ष्मण भाऊच्या लग्नालाच होतं, पण आपल्या मोहन भाऊची महिना आधी पंचरवाल्याची इथं लावायची होती, तिकडेच घेऊन चाललो होतो. मोहनची महिना तर दिली ती पंचरवाल्याची इथं लावून, पण मग त्याला एक दिसली गाडी, तो बा काय करतोय आता. चायला म्हणलं मित्राची गाडी असलो तुम्ही पार माझाच मोडी त्या भोत्याचा, त्याची परत गाडी द्यायची इच्छाच नाही झाली पाहिजे. आपल्या सस्त्या रायडरचे तर गाडीवरून खाली पायापुरती नाही, पण तरी त्यांनी 2-3 स्टंट मारले. पा बरं कसे मोन्यांनी 2-3 स्टंट मारले. म्हणलं रोहित बोला कुठं दम निघतोय का, तो म्हणतो आणि इकडं. त्यांनी तर पार गाडीचं दुकाटच काढलं भाऊ. टायरातून दुकाट काढून मन नाही भरलं वाटतं भाऊचं. आता डायरेक्ट पुढून टायर उचलतोय. म्हणलं बास आहे भाऊ जागेत जायचा. गाडीवरचे 2-3 सस्ते स्टंट पाहून निखिल सदगीर चालला होता मित्रांनो आपल्या दोस्ताच्या लग्नाला जाता जाता तर भरपूर वेळ झालता, पार लग्न लागून गेलं. म्हटलं मग आलोयच तर चला जेवण तरी करून जाऊ, ते कसं काय सोडता येईल, त्यासाठी चालतो लग्नाला. लग्नावरून घरी आलो निखिल सदगीरने आपली धूम काढली, मस्तपैकी चालला होता चक्करला. आणि आज आपल्या गावातली परत एक संध्याकाळी हळद होती, त्यासाठी प्यारी तर मस्त बुट्ट बिट्ट घालून आलता. मी पण आवरून आलतो. हळदीला जायला तर भरपूर वेळ झालता आणि आपली धूम पण घरी नव्हती. वैभव शेठ म्हणे चला मी तुम्हाला सोडतो, त्याच्यामुळे त्या संग बसून चाललो होतो. वैभव शेठ म्हणे हळदीला जायचंय आणि आता चाललाय दुसरीकडे घेऊन. त्याला हळदीला जायचं होतं, कांडावलाय हळदीला जायचंय जिरली. म्हटलं मग आता आलोयच तर काय करता येणार आहे. मग आपली गाडी बिडी खाली गेली वैभव शेठची. रात्रीचं काय हळदीला जायला जमलं नाही. मग आता मस्तपैकी दीपक भाऊ सोबत आलतो सिन्नरला. तर झालं असं मित्रांनो, निखिल सदगीर त्याचा मित्र चालला होता लग्नाला, पण मग आमच्या गाडीचं पेट्रोलच गेलं संपून, त्याच्यामुळे आमच्या लय हाल झालते.